काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। धर्मनिरपेक्ष मताचं विभाजन होऊ नये म्हणून मी माघार घेतली असं अब्दुल सत्तार म्हणाले। पण काँग्रेसचं काम करणार नाही असं सुद्धा अब्दुल सत्तार यांनी सांगितलं। पण काँग्रेसचं काम करणार नाही त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणाऱ्या कुणालाही मदत करू शकतो असंही अब्दुल सत्तार म्हणाले। दरम्यान सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे औरंगाबादचे लोकसभा उमेदवार सुभाष झांबड यांना विरोध करत अपक्ष उमेदवारी दाखल केला होता। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले होते। त्यांनी थेट काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी सुरू झाल्या। आमदार अब्दुल सत्तार यांनी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। त्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकून आता बाहेर पडणार अशी चर्चा होती। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे तर वंचित बहुजन आघाडीकडून आमदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत, तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड लढत आहे। अशाच प्रकारच्या निवडणुकी संदर्भातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये एवढेच, पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन।